श्री महालक्ष्मी माता की जय. काल होता मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. तर आमच्या शेजारची कमल आहे ना, तिने ही गुरुवार धरले होते. काल तिच्या व्रताचं उद्यापन होतं, त्यामुळे तिने आम्हाला आमंत्रण दिले. आम्हीही तिथे गेलो. गेल्यानंतर आम्ही बघितलं, तिने खूप सुंदर अशी पूजा मांडली होती. अनेक शेजारणीही तिथे आले होत्या. आम्ही तिथे गेलो सगळ्याजणी. माझी सूनही सोबत, मी सुनांनाही सुद्धा सोबत घेतले होते. तिनेही त्या देवाची पूजा केली. तिने तिथे खूप सुंदर असा पाट मांडला, त्यावर कलश मांडला, देवीचा फोटो मांडला, तिथे नैवेद्य ठेवला, फळं ठेवले आणि उद्यापन करण्यासाठी देवीची छोटी छोटी पुस्तकं ठेवली. अशा प्रकारे तिने अशी खूप सुंदर तिथे पूजा मांडली होती. आम्ही 5-6 जणी बायकांना बोलवलं आणि आमची पाद्यपूजा केली. पाद्यपूजा करून तिने सर्वांना हळदी कुंकू दिले. सर्वांची तिने मनोभावे पूजा केली. एक एक करून तिने सर्वांना बोलवून सर्वांची पाद्यपूजा केली. पाय धुतले, पुसले आणि त्यानंतर तिने हळदी कुंकू लावून सर्वांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर तिने सर्वांना हळदी कुंकू लावून देवीचे छोटे छोटे जे ग्रंथ होते, तिने ते ग्रंथ आणि ब्लाऊज पीस आणि एक फळ अशा प्रकारे तिने सर्वांना ते दिले. तिची छोटी मुलगी ही काल खूप सुंदर अशी नटली होती. ती पण खूप सुंदर दिसत होती. ती एक छोटीच लक्ष्मीच वाटत होती. आम्ही थोड्याशा तिथे गप्पा गोष्टी केल्या. असा एकत्र आल्यानंतर वेगळाच आनंद असतो. अशा भेट होत नाही. आमच्या शेजारच्या बायका तर रोज ऑफिसला जाणाऱ्या, सकाळी गेल्यानंतर रात्री येणाऱ्या, त्या पण आम्हाला कधी आठवडाभर भेटत नाहीत. पण ह्या निमित्ताने आम्हाला त्या सर्व भेटल्या. सर्वांच्या आमच्या भेटीगाठी झाल्या. बघा, आता तिची छोटी मुलगी रेणुकाईची ही पाद्यपूजा करत आहे, कारण ती एक छोटी महालक्ष्मीच आहे. महालक्ष्मीच्या रूपातली ती एक छोटी कुमारिका देवी होती. त्या कुमारिकाची पूजाही तिने केली. तिचेही पाय तिने धुतले, त्यांना हळदी कुंकू लावले, सुंदर प्रकारे तिचं दर्शन घेतलं. बायकांच्या गप्पा गोष्टी झाल्यानंतर सर्वांना तिने एक एक करून हळदी कुंकू लावले. ह्या गुरुवारचे उद्यापन ह्या महिन्यात करतात. वर्षातून एकदा येणारे हे मार्गशीर्ष गुरुवार कधी 4 येतात, कधी 5 येतात. अशा प्रकारे हे गुरुवार बायका धरतात आणि आपल्या मनात इच्छा धरतात आणि ती पूर्ण होण्यासाठी ह्या महालक्ष्मीची उपासना करतात. अशाच प्रकारे कमलनेही हे गुरुवार केले होते आणि तिच्या मनातली इच्छा पूर्ण हो, हेच ईश्वरचरणी, देवी महालक्ष्मी चरणी आमची प्रार्थना आहे. तिने खूप सुंदर पद्धतीने हे सर्व साजरे केले आहे. तिने मनोभावाने ही देवीची सेवा केली. तिला तिचं फळ महालक्ष्मी माता देईल. तिने खूप छान पद्धतीने हे सर्व साजरे केले. आम्हाला खूप छान वाटले. आम्हाला असं एकत्र यायला वेळ असं भेटतच नाही आहे, कारण बाकीच्या बायका सर्व्हिसवाल्या आहे. मी जरी घरी असले तरी त्या सर्व्हिसवाल्या आहेत. या निमित्ताने त्याही सगळ्या तिथे गोळ्या झाल्या. तिने सर्वांना बोलवून घेतले. तिथे आम्ही थोड्याशा गप्पा गोष्टी केल्या, थोडं हसी मजाक. त्यानंतर तिने तिचे व्रताचे उद्यापन केले आणि सर्वांना एक पोथी, एक ब्लाऊज पीस
आणि एक एक फळ अशा प्रकारे तिने सर्वांना या गोष्टी वाटप केल्या. खूप छान पद्धतीने तिने हे सर्व काही केले. तिची मुलगीही या कामात तिला मदत करत होती. तिची छोटीशी मुलगी आहे, पण ती पण खूप खूप हुशार आहे. ती पण पाहत होती आपली आई काय करत आहे. तसं ती प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवते. ती खूप हुशार आहे. लहान मुलांनी हे बघितले की ते अनुकरण करतात. तिनेही सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या आणि आईला प्रत्येक गोष्टीला मदत करत होती, सांगत होते. ती पण खूप सुंदर दिसत होती. तिलाही छोटीशी पोथी दिली, तिलाही फळ दिले. तीही छोटीशी महालक्ष्मी वाटते आणि आहे तशी दिसत पण होती. आता ती सर्वांचं दर्शन करत आहे. तिने सगळ्या ह्या 5-6 जणी म्हणजेच महालक्ष्मीच्या रूपात पाहिल्या आणि तिने तिची सेवा केली. सर्वांचं मनोभावे दर्शन घेतले. असं खूप छान प्रकारे तिने उद्यापन केले. तिने हे पहिल्याच वेळेस केले, तरीही तिने खूप छान पद्धतीने हे उद्यापन केले. तिच्या सर्व मनोकामना पूर्ण होत हीच महालक्ष्मीचरणी प्रार्थना आहे. महालक्ष्मी माता तशी सर्वांना आशीर्वाद देते, तसं कमललाही देव तिच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करो. हीच महालक्ष्मी मातेचरणी प्रार्थना. श्री महालक्ष्मी माता की जय.